भोजनाची व्यवस्था केली होती आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांनी संघांसाठी त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि पहिला बॉल आजच्या दिवसामध्ये साहिलचा आतिथ्यसाठी पहिला चांगला बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली साहिल उलवेकरची. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांनाही संधी आहे सेमीफायनल मध्ये जाण्याची. पुढचा बॉल साहिलचा पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, त्यावरती सिंगल आली. शॉर्ट शिली मिडल हा चेंडू होता, त्यावरती सिंगल येत असताना आर्यन किर्याश 11 संघाची धावसंख्येला सुरुवात झाली एका धावेने. आता कॅप्टन उमेश भोईर स्ट्रायकिंग एनला. पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. साईलचा बॉल क्लीन बॉल झालेले आहेत उमेश भोईर. षटकातला हा चौथा बॉल खेळण्यासाठी तयार. एकच धाव. याही बॉलवरती तिथं मात्र वाईटचा इशारा आहे. अवांतरची एक धाव असेल आता. आणि धावा झाल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. जय पुन्हा एकदा तयार साहिलच्या गोलंदाजीवरती. पिवांचं षटक. फटका चांगला होता. ऑन साईडला केलेत. लॉंगलेग सीमारेषा लगत चाललाय बॉल. तिथे बॉल अडवला आणि 2 धावा अजूनही जोडल्या गेल्या. किडुकपाडा प्रीमियर लीग मध्ये आज दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत आपण पाहतोय. जसजशा मॅच पुढे सरकतील तसं आपल्याला कळेल की कोण सेमीफायनल असेल. त्याच्यामध्ये आपण जेट्यावड विचार आणि थोडा आवाज क्लिअर कर ना. पुढच्याच बॉलवरती इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू डॉट आलेला आहे आणि त्यानंतर धावफलक स्थिरावलाय. परत फिरायला लागला. परत फिरायला लागला. हॅलो हॅलो. इको थोडस कमी कर मग. सर्वांना विनंती आहे भोजन तिकडे तयार झालेले आहे. कोणाला खेळाडूंना ग्रामस्थ मंडळ आले असतील त्यांना विनंती आहे आपण भोजनाची व्यवस्था झालेली तिकडे जायचं आहे. कॅच उडाली आहे. फलंदाज झाला बाद. 2 बाद झाले एका षटकामध्ये. साहिललाही दुसरी सफलता मिळाली आहे. धावफलक फक्त आणि फक्त 4 धावा. फलंदाज क्रमांक 4 मैदानावरती. मात्र परिस्थिती थोडी बिकट झाली आता टीमची. काल 32 धावा त्याने केल्या होत्या. आज ती आवश्यकता आहे खरं तर. आता साहिलचं षटक संपलेलं आहे. इतर 3 षटकामध्ये आता फटकेबाजी व्हायला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने फलंदाज आहेत आदित्य भोईर.
आलो आलो. धावा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आणि 2 गडी बाद. पुढची मॅच कोणाची आहे ना तरी तयार राहा. थोडासा आवाज दे डीजे. थोडासा आवाज दे. पुढची मॅच असेल प्रणित 11 आणि प्रिन्स 11 या दोन टीम मध्ये. प्रणित 11 चे कॅप्टन राहुल. तुझे का राहुल? राहुल आणि विरोधात मारुती उलवेकर. चला उलवेकर बंधून टॉस साठी या. 4 षटकं जमल्या झाल्यावर. बॉलर कोण आले? बॉलर का? बंटी उलवेकर. एका साईडला भोईर आहेत, एका साईडला उलवेकर आहेत. मयूर उलवेकर सुद्धा आलेले आहेत. भगवा ड्रेस कोड. आज सर्व व्यवस्था भगवामय झालेली आहे वातावरण इथे. चला पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. स्ट्राईकला आदित्य भोईर. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकवरचा बॉल त्यावरती कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल. भरपूर डॉट बॉल आलेत आतापर्यंत. फक्त 4 धावा लागलेल्या आहेत. मॅच जिंकायची असेल तर किमान 35-40 धावा होणं अपेक्षित आहे. पाहूया सनी आहे तोपर्यंत अशा अपेक्षा आहे. पुढचा बॉल चांगला फटका इनसाइड आउटचा. कॅच उडाली आहे. अंदाज चुकला तिथे. बॉल चालला सीमारेषा बाहेर. पहिला चौकार आला इनिंग मधला. आहे गोलंदाज बंटीने 8 रन स्कोर कार वरती, त्यामध्ये एक चौकार. आणि अंपायर पाहतो आपण नितेश भोईर आणि बाबेश उलवेकर ही जोडी. त्यांचंही धन्यवाद. पुढचा बॉल फुलटॉस. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले चेंडू वरती. चकवा दिला बॉलने. बॉल चालला सीमारेषा बाहेर. दुसरा चौकार आदित्य भोईरच्या बॅट मधून आणि धाबा झाल्या त्या 12. दोन चौकार आलेले आहेत. 2 बॉल डॉट आलेले आहेत. धाबा झालेल्या आहेत त्या 12 धाबा. पुढील बॉल बंटीचा. त्यावरती ते मात्र लिडिंग येत लागली होती. चेंडू पकडला मात्र धाव झाली नाही. दोन्हीकडून नकार आलाय. मयूर उलवेकरांचे भाऊ आहेत बंटी उलवेकर. लास्ट टू गो आणि 5 बॉल झालेले आहेत. 2 चौकाराच्या 8 धावा या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 4. टोटल 12 स्कोर कार वरती. 2 गडी बाद. पुढचा बॉल इनसाइड आउटचा पुन्हा एकदा फटका. आता क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. आणि इथे 2 धावा धावून काढलेले आहेत. चला महेंद्र उलवेकर यांनी चेंडू फेकला. 2 धावा इथे जोडल्या गेल्या आणि टोटल स्कोर 2 षटकांमध्ये 2 गडी बाद. 7च्या सरासरी झाल्या धावा 14. इथे स्टेजवरती पाण्याची व्यवस्था करा जरा. जारचा वगैरे पाणी आणा. पाणी नाही का? सनी भोईरला आता स्ट्राईक मिळू शकेल कारण सर्वच्या सर्व बॉल खेळून काढलेत आदित्य भोईरने. आणि त्याच्या वैयक्तिक धावा मला वाटतं 11 झाल्यात. आणि एक चौकार घेतला होता. 8 बॉल 11 केले धावा आदित्यने. विडुपाडा गावचा उभरता सितारा वेदांत उलवेकर आलेला आहे. आणि त्याची टीम कुठली आहे? प्रिन्स 11. ओके, थँक्यू सो मच. पाणी आलेलं आहे.
पुढील मॅच असेल प्रिन्स आणि प्रणित इलेव्हन आणि याच दरम्यान लिजंड खेळाडू किडूकपाडा गावचे धनंजय भोईर साहेब आलेले आहेत. सकाळपासून भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून केली गेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कोण बोले काय बोलतो? साहिल उलवेकर यांचे वडील आहेत मनोज उलवेकर. आता गोलंदाजी करतील. तिसरं षटक. धावा झालेल्या 14 आणि समोर सनी दिसेल आपल्याला. त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 32 धावा एका मॅच मध्ये केलेल्या आहेत. मॅच जिंकली तर दावेदार ठरू शकेल. पाहूया बॉल कसं फेकतील त्याच्यावरती अवलंबून आहे. टप्पा पट्ट्यामध्ये आल्यानंतर धावू शकेल. पहिलाच बॉल बॉलरच्या दिशेने स्टेट डावचा फटका. क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती. अमोल अमोल उलवेकर त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. KPL आणि किंवा लीग असली ना तर नवीन नवीन चेहरे दिसतात. ते आपण जास्त पाहत नाहीत क्रिकेटमध्ये. आणि KPLच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना संधी मिळते खेळण्याची. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग झालं नाही. एका टप्प्याने बॉल उचलला. सनी धावलाय तिथे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. स्ट्रायकिंग एंडला बॉल फेकले असता तर कदा आउट झाला असता फलंदाज. 16 धावा लागल्या धापलकावरती. एक दिवस आपल्या गावासाठी याप्रमाणे सर्वच खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. पुढचा बॉल ऑन साईडला आता मात्र प्रॉपर टायमिंग आणि साहिल आहे तिथे. म्हटलं तर झेल पकडला जाईल. सनीची विकेट पडली. मोठी विकेट प्राप्त केली आहे मनोज उर्वेकरांनी. वडिलांच्या गोलंदाजीवर मुलाने झेल पकडला आणि सनी बाद होत असताना संघाची धावसंख्या झाली ती फक्त 16 धावा. कॅप्टन अप्पॅन्टवर आर्यन क्रियांश इलेव्हनचे कॅप्टन अप्पॅन्टवर आलेले आहेत. आज काय करण आहे. अप्पॅन्टवर पण चक्क मारू आम्ही बिना चपलीशी. अप्पॅन ट्रॅकला पाडली आज. शॉर्ट केली शॉर्ट. सिल्वर करू लागला कानाला. टी शर्ट घातले लिली. पुढचा बॉल मनोज उर्वेकर नारायण भोईरसाठी. इथे कनेक्शन झालं नाही. बॉल झालेले षटकामधले 4. ओके. पुढचा बॉल नारायणसाठी. मिसटायमिंग फटका. मनोज उलवेकर धावलेत. चेंडू हाताला लागला मात्र झेल पकडू शकले नाही. सिंगल आली. 17 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. अजून एक षटक सुद्धा बाकी आहे. आदित्यने जर चांगली फटकेबाजी केली तर धावा होऊ शकतात. मात्र पाहूया पुढील बॉल. सोडून दिलाय. वाईटचा इशारा आलाय. सिंगल जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धाबा झालेल्या त्या 18 धाबा. तिसऱ्या षटकामधली शेवटचा बॉल आदित्यसाठी. 5वा बॉल होता. त्यावरती क्षेत्ररक्षक आला आणि झेल पकडला तिथे. अमोल उलवेकरने अचूक अंदाज. 2 विकेट या षटकामध्ये प्राप्तही केल्या आणि धावसंख्या रोखली आहे ती फक्त 18 धावसंख्येवर. याचा पाणी प्यायचं पिऊ शकता कोणी.
बॅटिंगला कोणाला? बॅट्समन. बॅट्समन कोण आता? नाही बॅट्समन निखिल म्हात्रे आणि बरोबर नारायण भोईर आहे. पाटील आहे. बॉल प्रवीण उलवेकर. संस्कार उलवेकर यांनी अमोल उलवेकरने जी कॅच पकडली ना त्याच्यासाठी 300 रुपये पाठवलेले आहेत. संस्कार उलवेकर यांनी 300 रुपये पाठवले आहेत कॅच साठी. बॉलर आलेले आहेत प्रवीण उलवेकर. सर्व उलवेकर बंधू आहेत. बनवलं भाऊबंदकीच्या टीम आहेत का या? नारायणचा उलटा पुलटा फटका आणि 2 टक्कर झाली दोघांमध्ये. धाव 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 गेला आणि नो बॉल आलेला आहे. फुलटॉस नो बॉल. भीमर 4 धावा, डेटोल 5 धावा. कॅच पकडले असते, बॉल अडवला असता, 3 धावा वाचल्या असत्या आणि आता 5 धावांनी संघाची धावसंख्या 23. टोटल 23 स्कोर कारवरती धावा. नारायणच्या बॅटमधून पहा चौकार आलेला आहे. बघा स्कोर कार्ड बघाव. टोटल स्कोर 25 झालेला आहे. 25 झाले धावा. पुढचा बॉल प्रवीण यांचा. नारायणसाठी चांगला बॉल. त्यावरती कॅच उडाली. भरपूर लांब बाउंड्री आहे. कॅच सुटली. नारायणला जीवनदान. अमोलला 300 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि कॅच सोडली. आता चला जीवनदान नारायणला मिळालेला आहे. 26 लागल्या धावा. आता डावखुरा फलंदाज निखिल म्हात्रे आहे. उर्वरित चेंडूवरती पाहूया किती धाव होतात. उमेशसाठी कमीत कमी 35 तरी पाहिजेत तर मॅच जिंकू शकतील ते. या दरम्यान वाईट आहे. एक नो बॉल ही पडलाय. 2 बॉल टोटल झालेले आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. 7-8 धावा होऊ शकतील. मात्र पाहूया निखिलच्या बॅटमधून हा फटका सेफ झोन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. दुसरीचा कॉल दिला नारायणने. किती अप्पॅन करून धावतो बघा. एकोणतीस. टोटल स्कोर 29 वरती. या ओव्हरमध्ये एक नो बॉलचा चौकार, वाईट, त्यानंतर डबल, सिंगल. टोटल 29 झालेले आहेत. पाहूया मॅच मध्ये 30-35चा स्कोर होऊ शकेल. कनेक्शन झालं नाही याही बॉलवरती. मिस झाला बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत मॅच मध्ये. पुढील बॉल प्रवीण उलवेकर निखिलसाठी.
कनेक्शन झालेलं आहे प्रॉपर, मात्र झेल उडालाय. पकडली झेल, कोण आहे? अमोलने झेल पकडलाय. अमोलने आतापर्यंत 2 झेल पकडले या मॅच मध्ये. बेस फिल्डरचा का दावेदार असू शकेल मॅच जिंकली तर हो. नारायणला स्ट्राईक मिळाली नाही. नवीन फलंदाज तेजू भोईर. तेजू भोईर स्पॉन्सर आहे का? नाव होतं का नाही? टीमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. शेवटचा बॉल खेळण्यासाठी चाललेले आहेत. मात्र किती धावा येतील? टोटल स्कोर आहे 29 वरती. शेवटचा बॉल. एकोणतीस झालेले आहेत. त्यामध्ये किती ऍड केल्या जातील? नाही. डॉट बॉल. शेवटचे आपण पाहिले तर 3 बॉल डॉट आलेत आणि त्याच्यानंतर धावसंख्या स्थिरावली आहे 29 वरती आणि 30 धावांची आवश्यकता आहे टीम SP फायनान्स आणि गावदेवी 11 संघाला. आणि आपण टॉस करूया प्रणित 11 आणि प्रिन्स 11. चला राहुल या वरती या. आणि प्रिन्स 11 मारुती उलवेकर. कॅप्टन कोण आहे? राहुल कॅप्टन कोण आहे तुमचा? अक्षय ठाकूर. अक्षय ठाकूर टॉस साठी यावा. चला लवकर या. ओके पहा, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भोजनाची व्यवस्था झालेली आहे. निलेश शेठ वामन भोईर यांच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण आज काही जण उपवास असतो आणि ग्रहण सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे काही लोक व्हेज खातील आणि व्हेज नाही कारण त्यांच्याशी नॉनव्हेजची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. भोजन राहुल कॅप्टन कोण आहे? आलात नाही का? मग येऊ दे. चला अक्षय चला टॉसला या. अक्षय ठाकूर ना? अक्षय ठाकूर टॉसला या. चला तुमच्या विरोधी कॅप्टन आलेला आहे तिथे. 30 धावांची आवश्यकता आहे आणि साहिल त्याच्या बरोबरीने चांगले बॅटिंग लाईनअप आहे इथे SP फायनान्स या टीमकडे. आर्यन अँड क्रियाश 11 अमर गोमा शेठ उलवेकर आणि त्यांचे बरोबरीने तेजू भोईर हे ओनर आहेत आणि SP फायनान्स अँड गावदेव 11 चे प्रतिम चंद्रकांत पाटील आणि साहिल उलवेकर. चला टॉस करूया. कोणच्या असते होता? आहे का? कुठं काय नाही. आता कॉइन होता मगाशी. आहे 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 आहे. चला धनंजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. प्रणित 11 आणि प्रिन्स 11 या संघामध्ये टॉस. ओके कॉल झालेला आहे आणि कॉल जिंकला आहे प्रिन्स 11 ने. साहिल बॉल घे. बॉल घे. साहिल उलवेकर आणि प्रवीण उलवेकर ही जोडी मैदानामध्ये आहे आणि 30 ची आवश्यकता आहे. आवाज असे जास्त नाही आहेत मात्र साहिलची विकेट महत्वाची असेल उमेश भोईरसाठी. नवीन बॉल जास्त आपटू नका इथे जमिनीवर, खराब होतात लगेच. 30 पाहिजे 30.
4 वर 24 मध्ये 30 करायचे आहेत. तर अमरदादा भोईर याला विनंती आहे. एक लिजंड खेळाडू आणि एक यंगस्टर आपण पाहतोय एकमेकांसमोर. उमेशची दांडी उडवली होती साहिल उलवेकरने. पाहूया दांडी उडवतो का साहिलची. पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. धाबा धाबा आडवल बॉल आडवल. चालला सीमारेषे बाहेर, गेला सीमारेषे बाहेर, चौकार. चार धाबांनी सुरुवात झाली 30 ला चेस करत असताना. साहिल जोपर्यंत आहे तोपर्यंत धाबा होऊ शकतील, मात्र बॉलिंग चांगली करावी लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. कट केलाय. अजून एक बॉल चालला सीमारेषे लगत, चेंडू पकडलाय. आता सिंगल आली. 5 धावा लागल्या धावफलकावरती आणि त्यामध्ये साहिलचा एक चौकार. आता पाहूया उमेश भोईर गोलंदाजीवरती. प्रवीण उलवेकर यांना गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. स्लोवर ऑफ स्टिक वरती बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाली. 5 झालेले आहेत, मात्र 30 करायचे आहेत. साहिल जोपर्यंत आहे तोपर्यंत असे असतील एस पी फायनान्स 11 संघाला. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. कॅच उडाली आहे. चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक आणि कॅच पकडली. इथे कोण आहे? चांगली फिल्डिंग झाली तिथे, कॅच पकडली. कुणाल भोईर यांनी कॅच पकडली. प्रवीण उलवेकर यांचा खेळ समाप्त झाला आणि उमेशला सफलता मिळाली आहे. अनिल बड्डे आणि सुनील बड्डे ही जोडी खेडूपारा टीम मध्ये आपण पाहतोय. त्यातीलच एक खेळाडू. 5 लागले धावा, अजूनही 25 पाहिजे आहेत. आणि स्ट्रायकिंग केला उमेशचा पुढचा बॉल. 5 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने पुश केलाय. फिल्डिंग चांगली झाली, सिंगल आली. एक धावसंख्या झाली 6 वरती. अजून 24 पाहिजेत. 1 टू गो. 19 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता स्ट्राईकला साहिल. पाहूया पुढील बॉल. महत्वाचा बॉल असेल साहिलसाठी उमेश भोईरचा. स्लोअर त्यावरती सिंगल काढण्याचा प्रयत्न झाला. बॉल फेकला आणि बॉल सुटला. साहिलचं लक्ष नव्हतं तिथे आणि 3 सुद्धा काढण्याचा प्रयत्न करलो वाटतं आणि 3 होतील नाही झाल्या. स्ट्राईक मिळाली नाही साहिलला. 2 काढले ना. टोटल स्कोर 8 धावा. आता पाहिजे आहेत 18 बॉल मध्ये 22 धावा. 8 झाल्या. चला नितीन म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती. पुढील षटक फेकण्यासाठी तयार. 18 मध्ये 22 रोखायचे आहेत. महत्वाच्या षटकामध्ये विकेट आणि कमीत कमी धावा जर दिल्या तर मॅच चांगली होईल. अनिल स्ट्रायकिंग आहे. नितीनच्या माध्यमातून पुढील षटक फेकला जाईल.
दुसऱ्या षटकामधला हा पहिला बॉल. नितीन नितीन म्हात्रे आणि साठी फुलटॉस. कॅच घ्यायला पाहिजे ती. एका टप्प्याने उचलणार तोपर्यंत सिंगल आली. साहिलला पुन्हा स्ट्राईक मिळाली आहे. साहिलसाठी जर असे बॉल आले ना तर सीमारेच्या बाहेर जाऊ शकतील. एका धाबेने 9 धावा लागल्या धावफलकावरती. पुढच्या बॉलवरती पाहूया काय होणार. नितीन म्हात्रेचा साहिलसाठी बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आला तिथे सनी बॉल फेकला. दुसरीचा कॉल आणि 2 धावाही पूर्ण. टोटल 11 स्कोर कार्ड वरती. सेन्सिबल क्रिकेट साईडच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकार चौकार तर मारत नाही कारण भरपूर लांब बाउंड्री आहे त्याच्यामुळे धाबा काढण्यासाठी मात्र कट केला पुन्हा एकदा. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. बॉल बॉल चालला सीमारेषा बाहेर. आला 4 धावा. आता नो बॉल चेक करावा लागेल बिमरचा. कोण चेक करणार आहे. चला या चला चेक करूया बघा. फेअर डिलिव्हरी. 4 धावा जोडल्या जातील. संघाचा स्कोर कार्ड आपण पाहिला तर 15 वरती आहे. अजून 15 पाहिजे आहेत. अर्धा पल्ला गाठला. टॅप केलाय बॉल. ते मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 4 मध्ये आतापर्यंत 15 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. टोटल आपल्याला 14 मध्ये 15 करायचे आहेत. नितीन मात्रेचा पुढचा बॉल. साहिल उलवेकर साठी फुलटॉस. त्यावरती सुद्धा सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. खरं धावा होऊ शकतात अशा पद्धतीने जर धावा काढल्या तरी. कारण चौकार षटकार मारण्यासाठी जर गेला तर मात्र कॅच उडू शकते आणि त्याचमुळे अशा प्रकारचं क्रिकेट साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि स्ट्रायकिंगला नितीनचा पुढचा बॉल कनेक्शन नाही. षटकाची झाली समाप्ती आणि धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. अजूनही बनवायच्या आहेत. 12 बॉल 14 धावा मॅच जिंकण्यासाठी. मॅच अजूनही दोन्ही टीमसाठी आहे. मात्र एका बाजूला आर्यन आणि क्रियाश 11 संघासाठी साहिलची विकेट महत्वाची असेल तर एस पी पायड्यांसाठी साहिल जर खेळत राहिला तर ते मॅच जिंकू शकतात. ही काहीशी परिस्थिती आपण मॅचची पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जय भोईर. 12 मध्ये करायच्या आहेत 14 धावा. आणि पुन्हा एकदा साहिल उलवेकर स्ट्रायकिंग एंडला आहे. व्यासपीठ कडून मारा करेल. आता मात्र आक्रमक पवित्र धारण केला जाऊ शकतोय. तर इथून जर मॅच आणि विकेट प्राप्त केली ना दोन्ही संघांना संधी असेल. फुलटॉस त्यावरती टोल वसूल केला. बॉल सीमारेषा बाहेर. नो बॉल वरती षटकार. मॅच जवळ संपुष्टात करणारा षटकाराला 7 धावा.
23 धावा 7च पाहिजेत आता. बिन बॉल 7 आले आता 7 पाहिजेत. पुन्हा एकदा बॉल सीमा रेषे बाहेर. प्रॉपर टायमिंग. साहिलच्या बॅट मधून आलाय दमदार फटका. लगातारचा दुसरा षटकार. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. अजून मॅच जिंक निघेल मॅच निघेल. साहिलची विकेट काढा बस मॅच निघेल. मला वाटतं तिसरा पण मारू चक्का असं वाटतंय. तो काय गेला. अरे ओव्हरच संपलेला आहे. एकच बॉलान दिल्या 14 धावा. चला हार्डलक टीम आर्यन क्रियांश 11. मला वाटतं त्यांच्यासाठी आता खेळ संपलेला आहे. मजा मस्ती करण्यासाठी त्यांना वेळ भरपूर आहे आता. चला भोजन जेवण करून घ्या. तिथे धमाल मस्ती चालू आहे. SP 11 संघाचे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट साहिल. मग